54 लोक, आजचा आकडा तो 57 पर्यंत पोहोचलेला आहे की 57 लोक मेलेले. तर दारूचा प्रश्न आपल्याला सोडायला तयार नाही, आणि तो निव्वळ गडचिरोलीच्या बायांचा प्रश्न आहे असं नाही, तर तो आता सरळ दिल्ली, मुंबई, पुणे इथे येऊन आपल्या जीवनाला येऊन भेटलेला आहे. कारण आपल्या जीवनातली कोणीही स्त्री निर्भया बनू शकते आणि कोणाचीही मुलं दारू पिऊ शकतात, पब मध्ये जाऊ शकतात, आणि कोणी देखील रस्त्यावरनं चालताना दुसऱ्याच्या कार खाली, दारू पिलेल्या ड्रायव्हरच्या कार खाली त्याचा अपघात होऊ शकतो. म्हणून हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न निव्वळ अनादी काळापासून जरी असला तरी पुन्हा तो आधुनिक काळात येऊन आपल्याला भेटलेला आहे. म्हणून आज चर्चा करण्यासाठी हा विषय म्हणून मी पुन्हा निवडला की या प्रश्नाला एकदा पुन्हा भेट द्यायची गरज आहे आणि थोडं वेगळ्या अंगाने द्यायची गरज आहे. जुन्या काळी या दारूचा प्रश्न निव्वळ नैतिक अंगाने हाताळला गेलेला आहे आणि प्रत्येकाच्या नीतीच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात, पण म्हणून नीतीच्या अंगाने म्हणजे नैतिक अंगाने नुसत्या न हाताळता दारूच्या प्रश्नाला आपण वैज्ञानिक अंगाने पुन्हा एकदा आज तपासू. आणि म्हणून सुरुवात करूया. दी लॅन्सेटचा एक विशेषांक 2017 मध्ये निघाला. तो थोडं यासाठी अभूतपूर्व आहे की अख्ख्या पूर्ण लॅन्सेटच्या अंकामध्ये एकच अभ्यास आहे. असं होत नाही, लॅन्सेटच्या अंकामध्ये अनेक अभ्यास असतात. हा पूर्णचा पूर्ण इश्यू एकाच अभ्यासाला दिलेला आहे. हा अभ्यास आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2017. जगात आतापर्यंत झालेल्या आरोग्याच्या सर्व अभ्यासापेक्षा हा विराट अभ्यास, सगळ्यात जास्त लोकसंख्येवरचा हा अभ्यास आहे. पण जगातल्या आरोग्याच्या नीती ठरवण्यासाठी हा जो अभ्यास आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज, जगामध्ये एकूणच रोग, विकलांगता आणि मृत्यू किती, कुठे आणि कोणत्या कारणामुळे, याचा हा अतिशय विराट अभ्यास आहे. आता ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी काय म्हणते, निष्कर्ष काय काढतात की अल्कोहोल इज वन ऑफ द टॉप 7 लीडिंग कॉजेस ऑफ डेथ, डिसीज अँड डिसॅबिलिटीज ग्लोबली. मृत्यू, रोग आणि विकलांगता ही जगात जेवढी आहे त्यातल्या सर्वोच्च जी 7 कारण आहेत त्यापैकी एक अल्कोहोल आहे. दुसरं, ती 7 कारण मी इथे देत नाही, पण दुसरं कारण आहे तंबाखू. सो तंबाखू आणि अल्कोहोल ही जगातल्या 7 कारणांपैकी एक आहेत. आणि अल्कोहोल त्यातल्या त्यात 15 ते 49 वर्षाचे वय आहे आणि या वयांमधले पुरुष यांच्या मृत्यूचं जगातलं नंबर 1 कारण आहे. आता 15 ते 50 हा वयोगट पुरुषाच्या किंवा कोणाही स्त्रीच्या जीवनामध्ये खरं म्हणजे सर्वोच्च प्रॉडक्टिव्हिटीचं वय असतं. त्याच्या अगोदर जे काही शिकलेलं असतो आपण, ते आपण समाजाला देतो, आपल्या जीवनात त्याला प्रफुल्लित करतो, त्याची फळं घेतो, पराक्रम करतो, कर्तृत्व करतो. त्या काळात मृत्यूचं नंबर 1 कारण अल्कोहोल आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन अल्कोहोल अँड हेल्थ 2018, त्यात ते म्हणतात आहे की जगात आता दरवर्षी 30 लाख लोक अल्कोहोल आणि 13 कोटी लाईफ इयर आयुष्याची वर्ष